Hello, I am Rutuja and welcome to you for the second part of Parts of Speech. Okay, Parts of Speech या पोएमचा सेकंड पार्ट आज आपण बघणार आहोत. तर मला सांगा, देयर आर टोटल हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच? देयर आर टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच. आपण काल त्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच मधले काल किती बघितले आहेत? 4. Which four parts of speech we have seen yesterday? Noun, pronoun, adjective आणि verb हे 4 पार्ट्स ऑफ स्पीच आपण काल बघितलेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेत? एकदा 4 ची रिव्हिजन करायची आहे. ओके, आपण आता नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब या 4 काल बघितलेल्या पार्ट्स ऑफ स्पीचची रिव्हिजन करतो आहोत. सो नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. नाम काय आहे? एखाद्याचं नाव आहे. देन प्रोनाउन इज अ वर्ड used in place of noun. Okay, he, she, it, they, themselves, herself. Okay, adjective. An adjective modifies or describes a noun or pronoun. विशेषण. adjective काय करतं? नामाविषयी विशेष माहिती सांगतं. verb. a verb expresses action or being. verb काय करतं? क्रियापद, क्रिया दाखवतं. बरोबर आहे? तर आता मी पोएम रीड करते. ठीक आहे? पहिल्यापासून रीड करायची गरज आहे का? आपण 4 पहिले काल स्टांजाज बघितलेले आहेत. बरं ठीक आहे, तरीसुद्धा मी पहिल्यापासून रीड करते आणि लास्ट 4 स्टांजाज आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे? एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज field and fountain, street and town. In a place of noun, pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes the thing. The adjective describes the thing as magic wand and bridal ring. The verb means action, something done. To read and write, to jump and run. How the things are done, the adverb tells. The how the things are done adverb tell as quickly, slowly, badly, well. As quickly, slowly, badly, well. The preposition shows the action as in the street or at the station. Conjunction join in many ways. Conjunction join in many ways. Sentences, word or phrases and phrase. The interjection cries out hark. The interjection cries out hark. I need an exclamation mark. I need an exclamation mark. Through the poetry, we can learn how each of these make up the parts of speech. Of these make up the parts of speech. Understood? तर मग आता आपण एक्सप्लेनेशनकडे वळणार आहोत. ओके, आता आपण ॲडव्हर्बपासून स्टार्ट करणार आहोत. आज 5th स्टांजापासून आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, हाऊ द थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब टेल. व्हॉट इज ॲडव्हर्ब टेलिंग? व्हॉट द ॲडव्हर्ब इज टेलिंग? हाऊ द थिंग्स आर डन, ॲडव्हर्ब टेल्स. गोष्टी कशा घडतात त्या ॲडव्हर्ब सांगतं. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. क्विकली फास्ट घडतायत गोष्टी, पटापटा घडतायत. स्लो घडतायत, बॅडली घडतायत, वेल घडतायत. गोष्टी कशा घडतात.
ॲडव्हर्ब म्हणजे काय माहिती आहे का? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियेबद्दलची जी अधिक माहिती असते. ॲडव्हर्ब्स आर गिव्हिंग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब, राईट? ही इज रनिंग क्विकली. शी इज इटिंग स्लोली. इटिंग स्लोली. इटिंग हे काय आहे? व्हर्ब आहे. स्लोली ती कशी जेवते? क्रिया कशी घडतीये? स्लोली. कळलं? शी इज रनिंग फास्टली. ती धावते. धावणे ही काय आहे? क्रिया आहे. मग ती कशी धावते आहे? स्लोली. शी इज रनिंग स्लोली. स्लो धावते आहे ती. मग क्रिया कशी घडली हे कोण सांगणार आहे आपल्याला? ॲडव्हर्ब. व्हॉट द पोएम टेलिंग अस? हाऊ द थिंग्स आर डन. ॲडव्हर्ब टेल. हाऊ द थिंग्स आर डन. ॲडव्हर्ब टेल ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ओके. बघा आपण ॲडव्हर्बची डेफिनेशन बघतोय. ॲन ॲडव्हर्ब मॉडिफाईज or describes the verb, an adjective or another adverb. adverb वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतं. कधी कधी ॲडजेक्टिव्हबद्दल पण सांगतं किंवा दुसऱ्या ॲडवर्बबद्दल पण सांगतं कधी कधी. ॲडवर्ब ओळखण्याची एक सोपी ट्रिक सांगू का तुम्हाला? त्यांना कधी कधी बऱ्याचदा ॲडवर्ब हे LY लागलेले असतात. बघा, आयडेंटिफाय द ॲडवर्ब. द आईस्क्रीम मेल्टेड क्विकली. आईस्क्रीम पटकन वितळलं. वितळणं हे क्रिया आहे. मग कसं वितळलं? पटकन वितळलं. वितळणेबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन क्विकली सांगतोय म्हणून क्विकली ॲडवर्ब आहे. द एलिफंट वॉक स्लोली. हत्ती चालतो. कसा चालतो? स्लोली. स्लोली म्हणजे हळू हळू. कसा चालतो? चालण्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे म्हणून स्लोली हे ॲडवर्ब आहे. The next stanza. The preposition shows the relation as in the street or at the station. Preposition. Prepositionच्या नावातच काय आहे? पोझिशन. प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची जागा सांगतं प्रीपोजिशन. प्रीपोजिशन रिलेशन सांगतं. बरोबर आहे? प्रीपोजिशन शोज द रिलेशन. प्रीपोजिशन हे आपल्याला पोझिशन सांगत असतं. इन द स्ट्रीट. बघा, इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. इन द स्ट्रीट रस्त्यात, आत. इन म्हणजे आत. ॲट म्हणजे स्टेशनवर म्हणता येईल. ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनच्या इथे. तर आपल्याला त्याच्यामधून काय कळतंय? जागा कळते आहे. इन, ऑन, बिसाइड, इनसाइड, अबाऊ हे सगळे आहेत प्रीपोजिशन. प्रीपोजिशन एखादा शब्द तुम्हाला जागा दर्शवणारा दिसला ना तर तो काय असणार आहे? प्रीपोजिशन. कायम लक्षात ठेवा. तर आता आपण डेफिनेशन आणि एक्झाम्पल बघूया प्रीपोजिशनचं. ओके, कळलेलं आहे? प्रीपोजिशन, पोझिशन, जागा. जागा दर्शवणारा शब्द आला, पोझिशन दर्शवणारा शब्द आला की तो काय असणार आहे? प्रीपोजिशन. ओके, बघा प्रीपोजिशन. आपण प्रीपोजिशनची व्याख्या बघणार आहोत. प्रीपोजिशन हे नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी येतात. कायम नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी प्रीपोजिशन असतात. अ वर्ड और फ्रेजेस दॅट यूज बिफोर अ नाऊन और प्रोनाऊन टू शो प्लेस, टाईम और डिरेक्शन. ते जागा दाखवतात, वेळ दाखवतात, डिरेक्शन दाखवतात, दिशा दाखवतात. ठीक आहे. मुख्यत्वे करून जागा, कुठे, पोझिशन दाखवतात, दिशासुद्धा दाखवतात. दिशा म्हणजे पण पोझिशनच आली. आयडेंटिफाय द प्रीपोजिशन. ही सॅट ऑन द चेअर. तो खुर्चीत बसला.
ऑन तो कुठे बसला? खुर्चीत. ऑन हे प्रिपोजिशन आहे. ऑन जागा दाखवते. शी लॉस्ट हर रिंग ॲट द बीच. ती तिची रिंग बीचवर विसरली. ॲट हे प्रिपोजिशन आहे. समजलंय सगळ्यांना? सी द नेक्स्ट स्टॅन्झा. कंजंक्शन जॉइन इन मेनी वेज. कंजंक्शन जॉइन इन मेनी वेज. सेंटेन्सेस, वर्ड और फ्रेजेस अँड फ्रेज और अँड हे काय आहेत? कंजंक्शन आहेत. कंजंक्शन काय करतात? तर वाक्य, फ्रेजेस, वर्ड्स जॉईन करतात. कंजंक्शन काय आहे? जॉईनिंग वर्ड्स आहेत. ओके, तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला हे कवितेच्या माध्यमातून शिकायला मिळतं आहे आणि खूप छान तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ग्रामर प्रिस्क्राईब केलं आहे. मी म्हणते आमच्या वेळेला एवढ्या ॲक्टिव्हिटी बेस्ड बुक्स नसायची, तर आम्हाला काही काही कन्सेप्ट्स कळायला खूप वेळ गेला. ॲक्च्युली तुम्हाला ना हे खूप छान पद्धतीने टेक्स्टबुक डिझाईन केलं आहे. तर आपण आता कंजंक्शन बघत आहोत. कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज. कंजंक्शन काय आहे? जॉईनिंग वर्ड्स आहेत. ठीक आहे. और, अँड वाक्य जोडतात कंजंक्शन. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. आपण डेफिनेशन आणि एक्झाम्पल बघूया. बघा, कंजंक्शन. कंजंक्शन जॉईन्स वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस. शब्द, वाक्य किंवा फ्रेजेसना कंजंक्शन जोडतं. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे, राधा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल अँड शी इज इंटेलिजंट. व्हेरी इंटेलिजंट. ओके, राधा इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल हे एक वाक्य आहे. शी इज व्हेरी इंटेलिजंट हे दुसरं वाक्य आहे. पण अँड यानी हे दोन वाक्य जोडलं आहेत म्हणून अँड हे कंजंक्शन आहे. टेक एक्झरसाइज और यू विल बी सिक. टेक एक्झरसाइज हे एक वाक्य आहे. यू विल बी सिक हे दुसरं वाक्य आहे. पण ऑरनी हे दोन्ही वाक्य जोडली आहेत म्हणून ऑर हे कंजंक्शन आहे. कंजंक्शन कळलंय का तुम्हाला? नेक्स्ट आन्सर बघा. इंटरसेक्शन क्राइज आउट हार्क. इंटरसेक्शन क्राइज आउट हार्क. आय नीड ॲन एक्सक्लामेशन मार्क. इंटरसेक्शनला काय लागतो? एक्सक्लामेशन मार्क. इंटरसेक्शन ओळखायला खूप सोपं आहे. एक्सक्लामेशन मार्क सोबत येतात उद्गारवाचक चिन्ह. बरोबर आहे? वाव, अरे रे. असं आपल्या ज्या भावना असतात ना, इमोशन्स असतात ना, त्या इंटरसेक्शन शो करतात. ओके, एक शेवटचा स्टांझा 2 ओळी बघूया आणि मग आपण इंटरसेक्शनची डेफिनेशन एक्झाम्पल बघणार आहोत. थ्रू द पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप पार्ट्स ऑफ स्पीच. या पोएट्रीमधनं आपण काय बघितलं? तर सगळे पार्ट्स ऑफ स्पीच कसे बनतात. 8 पार्ट्स ऑफ स्पीचचं प्रत्येकाचं कार्य काय काय आहे ते आपण या. इंटरसेक्शन. डेफिनेशन ऑफ इंटरसेक्शन. An intersection is a word used to express emotion. Oh, wow, oops. Okay? See the examples. Intersection. Example of intersection. First example. Oh, we lost him. Oh. The word come with exclamation mark. Ouch. It's painful. Ouch. The word comes with exclamation mark. Okay? These are the example. Got it? तर अशा प्रकारे आपली ही पोएम कंप्लीट झालेली आहे. आपण काय काय शिकलो या पोएममधून? देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. विच आर दे? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब,
ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. बरोबर आहे. नाउन काय आहे? नाम. नाम म्हणजे काय? एखाद्या, बघा आता नाउन म्हणजे काय तर नाव. कसलं नाव असू शकतं? एखाद्या व्यक्तीचं, जागेचं, प्लेसचं. बरोबर आहे. त्यानंतर प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. नावाच्या ऐवजी प्रोनाउन वापरतात. ही, शी, इट, दे, देमसेल्स, हरसेल्फ असे हे प्रोनाउन आहेत. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ॲडजेक्टिव्ह काय करतं? थिंगला डिस्क्राईब करतं. कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, ते विशेषण सांगतं. त्यानंतर वर्ब म्हणजे काय तर ॲक्शन वर्ड आहेत वर्ब हे सगळे. त्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे काय? वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲडव्हर्ब देत असतं. त्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन एखादी पोझिशन सांगत असतं. दिशा, जागा, टाईम हे सगळं प्रिपोजिशन इंडिकेट करत असतं. त्यानंतर कंजंक्शन म्हणजे काय? तर जॉईनिंग वर्ड्स. अँड, ऑर दोन वाक्य कंजंक्शननी जॉईन होतात. त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे काय? इंटरजेक्शन आपल्याला इमोशन्स इंडिकेटिंग वर्ड असतात आणि ते कायम एक्सक्लामेशन मार्कबद्दल येतात. बघा, आज आपण खूप सारा ग्रामरचा पार्ट शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे इव्हॅल्युएशनचं जास्त बर्डन तुमच्यावर देत नाही आहे. एकच सेंटेन्स तुम्हाला सांगते आहे, निलिमा वेंट टू द मार्केट. ह्या एका सेंटेन्समध्ये काय काय तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच दिसत आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. बघा, निलिमा वेंट टू द मार्केट हे सेंटेन्स आहे. ठीक आहे. निलिमा काय आहे? नाव आहे. म्हणजे काय आहे? नाऊन आहे. वेंट. वेंट काय आहे? निलिमा मार्केटमध्ये गेली. वेंट काय आहे? व्हर्ब आहे. टू काय आहे? प्रिपोजिशन आहे. कुठे गेली? मार्केटमध्ये गेली. होमवर्क आहे तुम्हाला आता की कोणतीही 5 वाक्ये तुमच्या चॉईसची घ्यायची आणि त्याचे पार्ट्स ऑफ स्पीच शोधून काढायचे आहेत. राईट डाऊन एनी 5 सेंटेन्सेस ऑफ युअर चॉईस अँड आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. ओके स्टुडंट्स, thank you very much. I am leaving for today.